प्रपोर्शन रेशो चॅप्टर झाल्यानंतर आता आपल्याला नवीन त्याच्यानंतर नेक्स्ट बघायचं आहे प्रपोर्शन. तर प्रपोर्शन म्हणजे काय होते आणि याला कसं सॉल्व करायचं, याच्यातले टाईप्स कोणचे आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. प्रपोर्शन म्हणजे काय आहे, दोन रेशोंचा रेशो म्हणजे प्रपोर्शन. दोन रेशो कसे बघितले होते आपण, एक रेशो असा घेऊ शकतो आपण 2:3, दुसरा रेशो घेऊ शकतो 4:5 घेतला. तर ह्या एक रेशो झाला, हा दुसरा रेशो झाला. जर ह्या दोन रेशोंचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे त्याला आपण प्रपोर्शन म्हणतो. तर पहिला काय झाला 2:3, तर याचं प्रपोर्शनेटसाठी असे 4 डॉट्स येते. जसा रेशोसाठी 2 डॉट्स येते की नाही, तसे प्रपोर्शनेट जेव्हा म्हणतो आपण तेव्हा 4 डॉट्स घ्यायचे. तर 2:3, 4:5 याला आपण असं पण लिहू शकतो 2:3 प्रपोर्शनेट 4:5 म्हणजे हे झालं प्रपोर्शन. याला म्हणू आपण प्रपोर्शन. तर अजून याच्यात टाईप्स पडते, डायरेक्ट प्रपोर्शन, इनडायरेक्ट प्रपोर्शन, कंपाऊंड प्रपोर्शन. त्याच्या पहिले आपण एक वेळा डेफिनेशन पाहून घेऊ. मी वाचून दाखवतो, तुम्ही तुमच्या बुक्समध्ये लिहू पण शकता जर तुमच्याकडे हे बुक्स अवेलेबल नसेल तर. पहिले मी वाचून दाखवतो, झूम करतो पद्धतशीर. फोकस. एक मिनट, फोकस प्रॉब्लम. ओके, अब जाएगा फोकस. ये रे दादा. ओके, प्रपोर्शन द काय म्हणलं आहे ना, क्वालिटी ऑफ टू रेशो इज कॉल्ड प्रपोर्शन. सेकंड डेफिनेशन, वेन द रेशो ऑफ टू लाईक क्वांटिटीज इज इक्वल टू रेशो ऑफ टू अदर लाईक क्वांटिटीज, ऑल द क्वांटिटीज आर सेड टू बी इन प्रपोर्शन. ओके, तर याचं म्हणणं आहे जर रेशो आता ह्या रेशो झाला 2:3 खाली, हां 2:3 आणि 4:5 हे दोन सेम याचे झाले आणि हे दोन सेम कशाचे म्हटलं आहे आणि क्वांटिटीज म्हटलं आहे. जसं मी आता थोडंसं अजून एक्सप्लेन करून सांगतो म्हणजे पुरी डेफिनेशन आपल्याला डोक्यात घुसून जाईल. पहा, 2 kg एखादी कोणतीही गोष्ट म्हणू शकतो, गोटे म्हणा तुम्ही, का गहू म्हणा, का काही म्हणा. 2 kg = 3 kg आहे. 2:3 म्हणजे 2 kg आणि 3 kg आहे. आणि 4:5 म्हणजे असं म्हणू शकतो आपण 4 रुपीज आहे आणि 5 रुपीज आहे. तर केव्हा आपल्या लक्षात एक ठेवणं आहे का जे रेशो असते ते सेम क्वांटिटीजनं डिवाईड होईल. म्हणजे हे के जी राहील तर हा पण दुसरा पण त्याचा भाव के जी राहील. आणि हा 4 रुपीजमध्ये राहील तर हा पण रुपीजमध्ये राहील. तर हे दोन एकामेकाला प्रपोर्शनेट राहू शकते. जसे 2:3 हे राईट आहे आणि प्रपोर्शनेट 4:5 म्हणजे हे 4:5 जे आहे हे रुपीजमध्ये आहे, म्हणून याला हे राहू शकते. म्हणजे ह्या दोन क्वांटिटीज किंवा रुपीजमध्ये राहिल्या पाहिजे किंवा कोणचं एक एकक यांना अप्लाय झालं पाहिजे आणि दुसऱ्याला पण कोणतं एक एकक अप्लाय झालं पाहिजे. पहा, डबल एक तुम्ही याच्यावर डेफिनेशनवर, वेन द टू क्वांटिटीज इज इक्वल टू रेशो ऑफ अदर टू लाईक क्वांटिटीज. लाईक म्हणजे सारख्या क्वांटिटी, के जी हे झालं लाईक सारख्या क्वांटिटीज, रुपीज हे झालं सेम क्वांटिटी. जेव्हा हे दोन रेशो हे बघा, वेन द रेशो ऑफ टू लाईक क्वांटिटीज इज इक्वल टू रेशो ऑफ टू अदर लाईक क्वांटिटीज, म्हणजे 2 लाईक क्वांटिटीज झाल्या. एक के जीमध्ये हे एवढं झालं आणि हे अदर झालं, तर हे जेव्हा एकामेकाच्या इक्वल असते म्हणते त्याला आपण प्रपोर्शनेटमध्ये आहे असं म्हणू शकतो. म्हणते आर सेड टू बी इन प्रपोर्शनेट. बस, बाकी काहीच नाही याच्यात नवीन. आणि प्रपोर्शन म्हणजे कसा 2 रेशोंचा रेशो म्हणून जे आपण प्रपोर्शन असं म्हणू शकतो. तर त्यांनी त्याच्यानंतर बघा साईन दिला आहे हे 4 डॉट्सचं. हे साईन केव्हा रिप्रेझेंट करू आपण,
जेव्हा आपल्याला प्रपोर्शन करायचं असेल रेशोचं, ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितल्या यांनी गोष्टी डिफरन्स दिला आहे कशातला, रेशो आणि प्रपोर्शनमधला. पहा पहिला पॉईंट, देअर आर टू क्वांटिटीज ऑर टर्म्स इन रेशो. म्हणजे रेशोमध्ये केवळ 2 क्वांटिटीज असते. हा 2:3 रेशो झाला, 2 kg/3 kg. त्याच्यात 2च क्वांटिटी आहेत, 2:3 किंवा 4:5. त्याच्यानंतर व्हेअर ॲज इन प्रपोर्शन. आता प्रपोर्शनमध्ये काय असते म्हणते, देअर आर 4 क्वांटिटीज ऑर 4 टर्म्स. जसं प्रपोर्शनमध्ये आलो, ह्या झाला एक रेशो, याच्यात 2च क्वांटिटी आहे 2:3. जेव्हा प्रपोर्शनेटमध्ये आलो तेव्हा आपल्याला 4 क्वांटिटीज दिसत, 1 2 3 4. तर देअर आर 2 क्वांटिटीज ऑर टर्म्स इन रेशो, म्हणजे रेशोमध्ये 2च टर्म्स किंवा क्वांटिटीज राहील. आणि प्रपोर्शनमध्ये देअर आर 4 क्वांटिटीज ऑर टर्म्स, म्हणजे प्रपोर्शनमध्ये 4 क्वांटिटीज किंवा टर्म्स राहील. सेकंड, इन रेशो both the quantities are like quantities, whereas in proportion all the quantities are not necessary of the same kind, only quantities of the same ratio are like. पहा, in the ratio both the quantities are like quantities. म्हणजे रेशोमध्ये जे दोन्ही राहते ते सेम त्याचं युनिट राहते. जसं 2:3 या रेशो आहे, याच्यात दोन्ही kg/kgमध्ये आहे. पण प्रपोर्शनेटमध्ये असं काही कंपल्सरी नाही का हे 4ही डिजिट 1 kgमध्ये चाललं. फक्त हे जे 2 आहे हे 1 असलं पाहिजे, म्हणजे kgमध्ये किंवा कायच्यामध्ये असलं पाहिजे. आणि हे 2 जे आहे हे रुपीजमध्ये किंवा ग्राममध्ये, हे कशामध्ये असलं चालते. हा झालं सेकंड पॉईंट. बोथ द क्वांटिटीज आर लाईक क्वांटिटीज. रेशोमध्ये ज्या दोन्ही क्वांटिटीज असतात त्या लाईक सारख्या असतात. पण प्रपोर्शनमध्ये ऑल द क्वांटिटीज आर नॉट नेसेसरी ऑफ सेम काइंड. म्हणजे प्रपोर्शनमध्ये असं काही कंपल्सरी नाही की 4ही क्वांटिटी ह्या सेम काइंड म्हणजे सारख्या असल्या पाहिजे. फक्त ओनली क्वांटिटीज ऑफ रेशो आर लाईक, म्हणजे रेशोमधल्याच क्वांटिटीज ह्या सेम असल्या पाहिजे. आणि रेशोमधल्या सेमच असते म्हणून तो रेशो मानला जाते. थर्ड पॉईंट काय म्हणते, इन रेशो ऑफ 2 क्वांटिटीज आर सेम काइंड आर कम्पेअर्ड. रेशोमध्ये सेम काइंडचे कम्पेअर केल्या जाते. समजा ह्या रुपीजमध्ये आहे तर ह्या रुपीजमध्ये कम्पेअर करण याच्यासोबत, ह्या kgमध्ये आहे तर याला kgमध्ये कम्पेअर करण. पण व्हेअर ॲज इन प्रपोर्शन 2 रेशोज आर इक्वेटेड. पण प्रपोर्शनमध्ये क्वांटिटीज कम्पेअर नाही करू आपण, तर 2 रेशो कम्पेअर करू, त्यांच्या काही पण क्वांटिटीज राहू शकते. त्याच्यानंतर त्याचे 2 टाईप्स पण, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन. तर बुकमध्येच याचे चांगले एक्झाम्पल दिले आहे, त्यामुळे मी बुकमधून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन काय आहे. तर पहा, एवढं सगळं दिलं, त्याच्यापेक्षा मी तुम्हाला मस्त सोप्या भाषेत समजून सांगतो. एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पलवरून डायरेक्ट आपल्याला लक्षात येऊन जाईल. माईक ॲडजस्ट करतो.